पाटील साहेब यांनी आयोजित केलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान असा सोहळा आपण पाहत आहात। पप्या ग्रुप, लय भारी ग्रुप, ग्रामस्थ मंडळ कानपोली च्या माध्यमातून आयोजित केलेला हा दमदार आणि दर्जेदार असा सोहळा तुम्ही पाहताय। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या चिखले संघ, जास्तीचा वेळ होतोय। चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या। बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। दोस्ती 11 जय गणेश्वर धानसर बी या संघाला तुम्ही पाहत आहात। मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल झालेले पाहायला मिळाले। दोस्ती 11 जय गणेश्वर धानसर बी टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। आघाडीचे बॅटर आले, चला त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या। या सर्व गोष्टींमध्ये एकच गोष्ट चांगली आहे, ओळेकर जवळपासही नाहीयेत। ओळेकरांना कोणताही खेळाडू जवळपासही नाहीये, हीच गोष्ट महत्वाची आहे। गुलशन लांबच आहे, तोही लांब आहे, आम्हाला काही चालेल। ओळेकर त्यामध्ये नाही आहेत, आनंदी आहेत। बॉस तर परवाच्या दिवशी हे म्हणत होते, काही खेळाडू सातत्याने या गोष्टीची चर्चा करत होते। बॉसची एक गोष्ट मला पटली की वर्षभरामध्ये मी एवढ्या एंट्री टाकल्या, एवढ्या ठिकाणी आम्ही खेळलो, चला घाई करा, आता जास्तीचा वेळ जातोय। ऋषभजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ओळे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। खरं तर मी चर्चा बॉसशी करत होतो, ते म्हणाले होते की आम्ही एवढ्या ठिकाणी एंट्री टाकले, आम्ही सातत्याने हरतोय, परंतु आज ते आनंदी आहेत की सुपर 6 मध्ये त्यांचा संघ आलाय। चला घाई करा, आता कोणत्याही स्वरूपाची पेनल्टी दिली जाणार नाहीये संघांना, परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढू नका, चुकीचा अर्थ काढू नका। 4-4 षटकांचे सामने आहेत, चला घाई करा। आणि आता शेजारची चर्चा कदाचित थांबेल अशी आशा बाळगूया। एक बाईक का 2 बाईक, 3 बाईक का 4 बाईक, चला घाई करा। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, गोलंदाज श्रीनाथचा पहिला चेंडू आडव्या बाटने ऑन साइडला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, बाउंड्री रायडर्स झोन पाहायला मी, त्यात एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय। 38 सर्कल मध्ये मिड ऑन तैनात आहे, कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, गली तैनात करण्यात आलेली नाहीये, स्लीप आहे, शॉट फाईन लेग आणि शॉट स्क्वेअर लेग 38 सर्कल मध्ये पाहायला मी इथे। गोलंदाजी मार्क वरती श्रीनाथचा पहिला बॉल, ज्याच्यामध्ये एक सिंगल आली आहे। राकेश पोरजी, डोनाल्ड प्रोजी, आडवा बाटने या स्पर्धेमध्ये लीडिंग स्कोरर आणि किण एक चौकार ठोकतोय। डोनाल्ड पोरजीच्या बॅटमधून आलाय चौकार। डोनाल्ड पोर्जीची बॅटिंग या स्पर्धेमध्ये 6 ने झाली आहे। पहा, या स्पर्धेमध्ये डोनाल्ड पोर्जीने 4 मॅच मध्ये 91 बनवलेले आहेत। सध्याच्या घडीला लीडिंग स्कोरर आहे तो या स्पर्धेमध्ये। प्रथमेश पाटील हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे, 75 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत। खरं तर धावा सातत्याने प्रत्येक बॅटरने बनवल्या आहेत। चांगलं क्रिकेट डोनाल्ड पोर्जीला पाहिलं, 91 धावा, 239 चा स्ट्राईक रेट, 44 बेस्ट आहे त्याचा। पुढचा बॉल बॅकफुटला आला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉमिनेट केलं, उसळी जास्ती जी होती, एक डेडली कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं, वेग, बाउन्स आणि तोही आतमध्ये येणारा चेंडू इथे पाहायला मिळाला। चांगल्या ढाटणीचा टाकला जातोय आणि वेग प्रचंड आहे। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। धावफलकावरती 5 बोंडल्यात, धावफलकावरती 5 आहेत आमचे हर्षजी भोईर, उरण मोठी जुई हे देखील या सामन्याचा आस्वाद घेतात। त्यांनी डान्सर संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। चला थोडीशी घाई होऊ द्यात। हरिग्रामकरही मला वाटतं मोठ्या संख्येने आता उपस्थित झाले आहेत, कारण हरिग्राम असं गाव आहे की गर्दीचे लोट सातत्याने त्यांच्या माध्यमातून येतात।
आणि त्यामध्ये जर केवळाच्या अगेन्स्ट मॅच झाली तर आणखीनच. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. बॅटरने कोणती रिॲक्शन्स केलेल्या नाही आहेत. हा डेलिब्रेटेड आहे आणि अंपायरने सांगितलं धाव कोणतीही मिळणार नाही. ऍक्शन पहा, जो मात्र बॉल आतमध्ये आला, बॅटची आतली कडा घेतली, बॉल केवळ येऊन आढळला होता बॅटवरती. हा डॉट बॉल आलाय. 4 चेंडूमध्ये 5 धावा डबल कबड्डी पाहायला मिळाल्यात. खरं तर या विभागामध्ये ज्या वेळेला तळोजा MIDC विभागामध्ये तुर्भे आणि पिसारबाईची मॅच पाहण्यासारखी होती आणि त्याच वेळेला हरिग्राम आणि केवाळे आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी झाली आहे. श्रीनाथ या षटकामध्ये बाटला बॉल लागूच दिले नाही आहेत. श्रीनाथ चौधरीची भेदकता पहा, अचूकता, चांगल्या टप्प्यावरती फलंदाजाला निष्प्रभ केल्या त्याने. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. या स्पर्धेमध्ये सातत्याने सर्वाधिक धावा ज्या बॅटरने बनवल्यात, 91 धावा ज्या बॅटरच्या बॅटमधून आल्यात आणि त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये थया थया नाचवलंय. अनेक प्रश्नांचा भडीमार इथे करत असताना श्रीनाथ चौधरी गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेला रिव्हर्स केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, अल्टी पलटी बॉलने घेतली कल्टी, ठोकलाय चौकार. 7-0 तार घेऊन सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला. हे आद्विक पाटील दादानं माहोल केलाय पुरा. आद्विक पाटील. थँक्यू. रिथवी लाईव्हच्या माध्यमातून डोनाल्ड पोर्जीने जर का 2 बॉल 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. खरं तर पारितोषिक 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकारासाठी लगावले जातात आणि अनेक वेळेला ते अशक्य प्राय असं आव्हान राहतं. परंतु आज तर हरिग्राम संघाचे कॅप्टन आणि ओला संघाचे कॅप्टन आपण देखील उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, दोन्ही संघ लक्ष द्या. 9 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाजी मार्फती सूरज पाटीलला इन्व्हाइट करण्यात येत आहे. स्ट्रायकर एंडला राकेश पोर्जीला आपण पाहतो. 9 बनलेले आहेत. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध, डॉट बॉल. सातत्याने निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज वाढू लागल्यात. चिखलेकर चांगली गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. अद्याप आपण पाहिलं तर एकंदरीत 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. टाइम लाईन सांगतेय 7 बॉलचा खेळ संपला आणि त्यामध्ये 4 डॉट आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सूरज पाटील. काही काळ तो थांबतोय बॉल डिलिव्हर करत असताना. आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं सातत्याने गोलंदाजांना बॉल डिलिव्हर करताना अनेक वेळेला थांबताना पाहायला मिळालं. फलकावरती धावा बनल्या त्या 9, षटक क्रमांक 2. पुढचा चेंडू खोला हातोता लोड फुलटॉस बनवलाय, डाऊन द ग्राउंड खेळलाय अलॉंग विथ द कार्पेट. स्ट्रेट ड्राईव्ह, एक चांगला देखणा स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलने खेळला होता राकेश पोर्जीने. सिंगल येते. 10 धावा फलकावरती बनल्यात. 9705 नंबरची गाडी ही सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जी स्पर्धेचे शीर्ष गीत सुजीजी पाटील साहेब यांचं आपण ऐकलं, परंतु त्या नावापुढे थार ही गाडी सातत्याने आवर्जून आपण हाही उल्लेख करायला हवा. त्या फलकावरती 10 बनलेले आहेत. 10 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. डोनाल्ड पोर्जी सध्या दगडीला स्ट्रायकर एंडला 5 बॉल 8 वरती तो नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये अद्याप त्याच्या बॅटमधून 95 धावा आल्यात. लीडिंग स्कोरर म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय आणि सध्या त्या घडीला जणू का अदानी आणि अंबानीला जेवढी 100 रुपयाची नोट शुल्लक आहे ना, या डोनाल्ड पोर्जीला धावा तेवढ्या शुल्लक आहेत. सातत्याने बॅट घेऊन आला की बॅटला धावांचा लळाच लागलाय. मोठी फटकेबाजी करतोय तो या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय फटकेबाजी, षटकार. 9-7-0 तार घेऊन सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला, एक नंबर. थँक्यू. या बॉलवरती आणखीन एक षटकार आला तर रिथवी लाईव्हच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आणखीन पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले सूरज गोंधळी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. हाफ ट्रॅकर होता, हा पंप पुल केलाय, चेंडूला केला गुल, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार.
फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल मध्ये 22 ची भागीदारी इथे रचली गेली आहे. 7 बॉल 20 वरती डोनाल्ड पोर्जी बॅटिंग करतोय. आज त्याचा थाट निराळा आहे. दर्जेदार बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये करू लागलाय. किंवा त्याचं या स्पर्धेतलं कंटिन्युएशन जे आहे ना ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. 107 धावा त्याने कंप्लीट केल्यात या स्पर्धेमध्ये 4 मॅच मध्ये. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल हा दिशाही नाही सोडून दिलाय. अवांतर धाब येते. एकंदरीत या अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती बनली आहे. ऍक्शन रिप्ले पहा. जास्तीचा बॉल दुरून जाणारा पाहायला मिळाला. धाबांचा रतिबद्ध रचला आज. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडणे मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. हा खेळाडू आज थांबायला तयार नाहीये. चौकार. हे रायगड जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला या चषकान, केला या चषकान, केला या चषकान. हे सुजित पाटील कानपलीवाल्याचा नाद नाही करत कोण, नाद नाही करत कोण, नाद नाही करत कोण. वाडा कोणाचाही असू द्यात राडा केवळ आम्हीच करणार अशा दर्जाची बॅटिंग डोनाल्ड पोर्जी बॅटिंग करतोय मैदानावरती. 111 धावा 4थी मॅच खेळतोय. त्याच्या बॅट मधून अद्याप आलेले आहेत 8 बॉल 24 वरती. या मॅच मध्ये तो नॉट आउट आहे. 55चा ऍव्हरेज झाला. खरं तर एवढा ऍव्हरेज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिला होता. सरप्राइझिंग पॅकेज होता. सुरेश पाटीलचा हा चेंडू डॉट बॉल येतोय. अर्थात या षटकामध्ये आल्या 18 धावफलकावरती 27 आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले इम्प्रोवायझिंग स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्नामध्ये धारा तिरती पडला. डोनाल्ड पोर्जी धावफलकावरती बनला त्या जिथे 27. एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. 27 धावा धावफलकावरती बनल्यात. चला घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. जास्तीचे एकत्रित येऊ नका. आज डोनाल्ड पोर्जीने जी काय बॅटिंग केली ना प्रतिस्पर्ध्याला घामच पडलाय. पॅटर्न बघून भाऊचा आज विषय बनलाय नवा. ऊपर माले की मिली है दुआ आणि जिथं तिथं याचीच हवा. का बॅटिंग केली आहे. सॉलिड बॅटिंग मैदानावरती. 9 चेंडू 24 वरती तो नॉट आउट. 27 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 9 चेंडू मध्ये 24 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतो. 27 धावा धावफलकावरती आहेत. मोठा रतीब इथे धावफलकावरती रचला जाणार का. पुढेही महत्वाचे सामने पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये एका बाजूला तुम्ही पाहणार आहात संघ खेळणार आहे तो अर्थात अयांश 11 जय वाघेश्वर हरिग्राम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल आरव 11 ओळे. या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. आरव 11 अजनबी स्पोर्ट्स ओळे या संघाला तुम्ही पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. त्याच्या पुढचा सामना राहणार आहे तो अर्थात नांदगाव वर्सेस वाकळण खेळते. 27-0. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. क्विक सिंगल. चित्त्याची चपळाईने हलण्याचा वेग धारण केलाय. एक चिक्की सिंगल इथून अर्जित करण्यात आली आहे. डोनाल्ड पोर्जी इथे पाहतोय खरं तर क्रॅम्प आल्यात त्याच्या पायाला. कारण ज्या रीतीने त्याने डावी मारली होती ज्या रीतीने त्याने बॅट हातातून सोडली आहे पंचांचा इशारा आला नाही. ही धाव कशा रीतीने आली आहे. यस विथ द बॅट सिंगल आली. संघाची धावसंख्या 28 आहे. डोनाल्ड काही दिवसामध्ये आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. येत्या 3 मार्च ते 9 मार्च 2026 मध्ये 48 ग्रामीण संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. जे गावदेवी प्रसन्न बुर्दुलच्या माध्यमातून स्वर्गीय मंदाताई नारायण पाटील, माजी सरपंच स्वर्गीय स्नेहाताई नितेश पाटील आणि नितेश नारायण पाटील चषक 2026 आपल्या भेटीला येतं बुर्दुलच्या जिथे ग्राउंडवरती 1,75,000 40 25 30 आणि एकंदरीत 30 असे 6 पारितोषिक आहेत.
मालिकेभरासाठी बाईक आहे आणि अगदी आपण 40+ 16 संघांसाठी एकंदरीत पाहिलं तर 60,000 आणि 30,000 असे प्रत्येकी पारितोषिक आहेत. चला स्प्रेची मागणी करण्यात येते. आतमध्ये परंतु खेळाडूंनी हा साजो सामान आता स्वतःच्या सोबत जी काय बॅट असते बॅटच्या सोबत तुम्ही गाठ जर का कॅरी करता त्याच्यासोबत एक हेही साधन म्हणून तुम्ही कॅरी करायला हवं. मी सर्वांना रिक्वेस्ट करेन हात जोडून कळकळीची आणि नम्रतेची बॅटिंग करणाऱ्या बॅटर्ससाठी स्पेशलिस्ट तुम्हाला मी नम्रतेची विनंती करेन बॅट सोबत जर गाठ कॅरी करता तर रिलीज स्प्रेही कॅरी करा. कारण कधी कुठे क्रॅम्प येईल याची संभावना कमी असते. कारण आता मार्चकडे आपण चाहूल लागली आणि इथून डिहायड्रेशन जास्तीचं जाणवतं. खेळाडू सातत्याने अनेक ठिकाणी स्पर्धा खेळतात, दिवस रात्र क्रिकेट खेळत असतात, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःनेच घ्यायची आहे. आपण या गोष्टींचं सातत्याने पालन करा जेणेकरून तुम्हाला याचा त्रास जास्तीचा होणार नाही. चला पुढचा जिथे मात्र थोडीच घाई करा, मी लक्ष वेधेन, जास्तीचा वेळ जाऊ नये. अठ्ठावीस धावा धावलकावरती बनलेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालाय. डोनाल्ड पोर्जीला आपण सातत्याने हेल्प करत असताना राकेश पोर्जीला पाहतो. खरं तर हे चित्र सातत्याने क्रिकेट वर्तुळामध्ये पाहायला मिळालंय. अनेक वेळेला पॅड परिधान केल्यानंतर बॅटरला आपल्या शूजची लेस बांधता येत नाही, परंतु आज आपला मित्र असावा तर असा असावा. संकटाच्या समयी अडचणीच्या समयी आपलाच मित्र आपल्यासाठी उभा राहणारा असावा. आणि खरं तर हा मित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आपल्या मित्राची शूजची लेस बांधतोय आणि स्वतः आपल्या मित्राला तयार करतोय. अठ्ठावीस आहेत. पुढचा बॉल आडवा बाटणे ऑन साइडला. डोनाल्ड पोर्जी थांबत नाहीये, तो सातत्याने चांगले स्ट्रोक खेळतोय. रन्स मिळतील या बॉलवरती 4. डोनाल्डच्या बॅटमधून आला चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. वाघ जखमी झाला ना की तो आयुष्याला कंटाळत नाही, त्याची प्रचिती पुन्हा एकदा येते. हा जखमी वाघ आता मात्र मोठी बॅटिंग करतोय. यावेळेला ही यार हलक्या हाताने रिव्हर्स खेळलाय. सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध केसाने गळे कापतोय हा बॅटर. डोनाल्डच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या सरपंचांची सातत्याने चर्चा असते, भोलानाथ शेठ पाटील साहेब यांना तुम्ही या व्यासपीठावरती पाहतात. वल्लभ गावचे माजी सरपंच आणि तथा एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते, ज्यांच्या माध्यमातून नुकतीच स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळाली. तो लढतोय, मैदानाच्या आतमध्ये लंगडतोय, झगडतोय, परंतु धावा गोळा करायच्या आहेत आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केले त्याने. रिटायर्ड हड आउट. आता रिटायर्ड हड हा शब्द राहिला नाही, त्याच्या पुढे आउट लावावा लागतो आणि बॅटर इथे माघारी परतेल. डोनाल्डने बॅटिंग केली आहे 12 बॉलमध्ये 33 धावा. बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. मैदान सोडलंय त्याने, तो दुःखापत झालाय म्हणून.
37 धावा फलकावरती बनल्यात. डोनाल्डने मैदान नुकताच सोडलंय. रिटायर्ड आउट तो इथे होत असताना पाहायला मिळालाय. प्रीतम पाटील पुढचाच बॉल आडव्या बाटने ऑन साइडला खेळलाय. फ्लॅट पॅरल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला बॉल फेस करत असताना बारक्याच्या बॅटमधून येतोय. राकेशच्या बॅटमधून चौकार. या ठिकाणी सन्माननीय पनवेलचे भाग्य विधाता आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आगमन होणार आहे. मी सर्व आमचे पप्या ग्रुपचे मेंबर आहेत त्यांना विनंती करेल आपण स्टेज समोर या. पप्या ग्रुपचे सर्व मेंबर स्टेज समोर यायचे. का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आज मात्र सर्वाधिक मोठी यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल निश्चित मिळाली. एक धाव निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आलेला नाही. या सिंगल आली. संघाची धावसंख्या 42 आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 42 ऑन दी बोर्ड. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना दोस्ती 11 जय गणेश्वर धानसर या टीमची धावसंख्या आहे 42. हे गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं. थँक्यू. होय आदरणीय सुजीजी गोमा पाटील साहेब यांच्या माध्यमातून 12 बाईकची स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि आज खरं तर प्रशांतजी ठाकूर साहेब यांचे खंदे समर्थक आणि आदरणीय सुजीजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहता. प्रशांत दादा ठाकूर साहेब आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी त्यांची निवड देखील झालेली आहे. आणि खरं तर आज आपण पाहिलं तर सुजीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने शुभेच्छा आहेत. डोनाल्ड पोर्जी मैदानाच्या आतमध्ये जो मात्र बाहेर निघत असताना पाहायला मिळाला. जो आमचे कामेश पाटील यांच्या माध्यमातून धानसर संघाला शुभेच्छा आहेत. डोनाल्ड पोर्जीने मैदान सोडलंय. तो रिटायर्ड आउट झालाय. त्यामुळे त्याच्या 50 धावा होऊ शकणार नाहीत. परंतु आमचे कामेश पाटील अर्थात तळोजा मस्कूरचे ते देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि मग धानसर आणि मग तळोजा मस्कूर यांचे ऋणानुबंध सध्याच्या घडीला सर्वाधिक चांगले आहेत. 42 बनलेले आहेत. 42 ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक सर्वेश आलाय. काय स्वागत झालंय त्याचं. भव्य स्वागत. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. कानकोलीवाल्यांनी कमाल भारी केली. कमाल भारी केली. कमाल भारी केली. हे अजित पाटील भावानं आयोजनाला साथ दिली. आयोजनाला साथ दिली. आयोजनाला साथ. आमचे अजित पाटील असतील, सुजीजी पाटील साहेब असतील, स्वतः बाबा असतील, गोमा पाटील सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण मग कानपोलीकर सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळाले. 48 आहेत. हा बॉल उसळी घेतोय. वेग प्रचंड होता सर्वेश म्हात्रेच्या या चेंडूमध्ये. भोलेनाथ पाटील साहेब आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळाली. साहेबांनी अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आणि खरं तर आम्ही विशेष करून आभारी आहोत. अथर्व 11 कानपोली या संघाचे पुरस्कर्ते म्हणूनही बुलाना शेट यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एक फ्री होम डिलिव्हरी. धक्का दुसरा. फलंदाज क्रमांक दुसरा इथे राकेश पोर्जी होते बाद. अजित पाटीलचा मैत्र आहे हो खरा. हे पप्या ग्रुपची खंबीर साथीला आहेत बघा पोरा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. अठ्ठेचाळीस धावा फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन बॅटर सहयोग मैदानाच्या आतमध्ये. सहयोग पोर्जी मैदानाच्या आतमध्ये. बारक्या पोर्जीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धानसर 20 संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
खरं तर एक दमदार असं देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या प्रसंतीस उतरलेलं. अगदी ही रेलिंग आणि रेलिंगला असणारं ब्लॅक कलरचं हे सातत्याने सुशोभित करणारं क्रीडांगण या आच्छादनामुळे. यावेळेचा बॉल खाली राहिलाय. हा पडदा जो आहे ना तो बाउंड्री लाईन ही सातत्याने हेरतो. प्रथमेश तर म्हणत होते, अगदी मला वाटतं रोहित असेल, प्रथमेश असेल, हरिरामवाले म्हणत होते बाउंड्री जवळ वाटू लागली आम्हाला. 12 सिक्स मारले त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये. बाउंड्री त्यांना 38 वाटायला लागली होती. 48ला 1, 48 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. सुयोग पोर्जीला आपण पाहतो, पहिला चेंडू निर्धावाला त्याचा अगेन्स खोला टाकला होता, कवचला खेळण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग कव्हर ड्राय डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय अलॉंग विथ द कार्पेट. एक सिंगल मिळेल, एक धाव येते, एकापेक्षा जास्तीचे काही नाही. जी सुरुवात करून दिली होती ना डोनाल्डने, तो जिथे मात्र पाया जसा रचला होता ना, कळत चढवता आलेला नाही या संघाला. धावा आलेल्या नाही आहेत. शेवटच्या षटकामध्ये केवळ 7 आल्यात. आपण नेहमी म्हणतो ना, वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. शेवटेला उतरती कळा आली या संघाला, कारण धावा तितक्याशा आलेल्यात नाहीत. यावेळेचा बॉल देखील डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आलाय. फेकी जिथे झाली तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात का डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम चा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. सॉफ्ट सिग्नल पंचांनी आउट दर्शवलाय जरूर, परंतु डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये काय इथे डिसिजन दिला जातो ह्याची शहानिशा इथे करण्यात येईल. बॅट किती काळ हवेमध्ये होती, बॅट ड्रॅग केली का अगदी वेळेत, त्याची शहानिशा निश्चित होईल. अर्थात ही धाव कंप्लीट आहे की नाही, शेवटच्या बॉलवरची त्याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळते आहे. पूर्वार्धाचा खेळ जेमतेम संपलाय. शेवटचा बॉल होता आणि जिथे बॅटर आउट आहे, सिंगलच मिळेल, दुसरी धाव मिळणार नाही. 49 नंतर एक आली सिंगल, 50 बनला. 51 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये, जिथे उत्तरार्धामध्ये संघ बॅटिंग करत असताना यंगस्टार चिखले या टीमला बनवायचे आहेत. ते अर्थात 51 धाव संख्येचं टार्गेट आहे. चला आपण आयांश 11 जय बागेश्वर हरिराम आणि अरब 11 ओळे दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी आहे. चला पण टॉस साठी आहे. चला दोन्ही संघनायक टॉस साठी या. सुपर 6 ची अजून एक लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अजमी स्पोर्ट्स ओले बनाम हरिग्राम संघ, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. टॉस देखील केला जाईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये भरत पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. मॅच नंबर आपल्याला अजून एक चांगली मॅच पाहायला मिळेल. ओले बनाम हरिग्राम प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत, कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. यानंतर अजून एक बिग फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळेल नांदगाव विरुद्ध वाकलन यांच्यामध्ये, आणि त्यानंतर होईल सेमी फायनल आणि फायनल. हरिग्राम विरुद्ध ओले यांच्यामध्ये नाणेफेकी. हेड्स इज अ कॉल अँड टेल टॉस विन. ओले संघाचे कॅप्टन टॉस जिंकले, काय डिसिजन? फिल्डिंग. समोर चांगला हरिग्राम संघ देखील चांगला संघ आहे, काय म्हणणं की त्यांना कितीपर्यंत रोखलं पाहिजे? नाही, चांगलाच आहे, कारण टॉप 6 मध्ये आले बोलल्यावर ते चांगलाच खेळ करून आले, त्यामुळे गणेश दानसर त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यंग स्टार चिखळे संघ, ही बिग फाईट मॅच.
आपल्याला 2 लढती खेळवायचे सुपर 6 मधल्या, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. थैंक यू सो मच. 24 गेंदे 51 की आवश्यकता है यंगस्टर चिखले टीम को जीत के लिए और उनके खिलाफ दोस्ती 11 जय गणेश्वर दानसर गेंदबाज ट्रैक पर रहे. रेड आर्मी दानसर टीम गेंदबाजी मार्क पर. डोनल पोर्जी का खेल बहुत ही कमाल का रहा इस प्रतियोगिता में. सबका दिल डोनल पोर्जी ने जीता. राकेश पोर्जी तुषार की आर्मी है. बिल्कुल कुछ ही क्षणों में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटनीस बनने का जिन्हें अवसर मिला. पनवेल के सबके लाडले आमदार श्री प्रशांत दादा ठाकुर साहब का कुछ ही क्षणों में यहाँ पर आगमन होने वाला है. याच दरम्यान मोहन दादा जोशी आणि सज्जन पवार यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. तर सन्माननीय राघोशेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही ग्रामस्थ मंडळ चषक 2026च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैच ऑन. पहली बॉल लाउड अपील एलबीडब्ल्यू, लेकिन अंपायर कह रहे कि ये बिल्कुल सुरक्षित है. पहली गेंद बारक्या पोरजी गेंदबाजी मार्ग पर है. प्रथम स्ट्राइक गेंद पर और सूरज पाटिल नॉन स्ट्राइक गेंद पर है. रोशन पाटिल मेरे साथ फिर से एक बार जुड़े. पिछला मुकाबला काफी कमाल का था. बारक्या नाम मुझे याद है, बारक्या कामले. उनको मैच फिनिश कर रही थी वाकलन के खिलाफ, लेकिन वो एक रन लेना उनके लिए काफी गलत साबित हुआ और उसके बाद वाकलन टीम ने कब्जा किया और जीत बोयर ने डॉट गेंदें डालकर मुकाबला फिनिश किया है. बारक्या पोर्जी गेंदबाजी मैक पर पहली गेंद डॉट. रन चेस करने 51. लक्ष्य इतना भी बड़ा नहीं है चिखले के लिए. मजा आएगा. क्लीन बोल्ड. ओहो, क्या कॉन्फिडेंस है बारक्या पोर्जी का. पीछे तुषार को देखा उन्होंने कि भाई देखिए मैंने जो सोचा था वही करके दिखाया. वो गेंद इस्तेमाल की जो तुषार बारक्या की चर्चा हुई थी कि एक मिस्ट्री बॉल, सरप्राइज डिलीवरी, परफेक्ट यॉर्कर. रॉयल हाय माणूस खास गोलंदाजी पाहिली. अगदी 4Gच्या स्पीडनं गोलंदाजीची आपण सफर पाहिली. 4 इनिंग मध्ये 8 विकेट्स बारक्या 4Gच्या माध्यमातून आपण पडकावताना पाहिल्या. खरं तर अगदी 2 संघांच्या आपण जर खेळाडूंचा विचार केला तर अतिशय तुल्यबल खेळ 2 संघांनी इथे सादर केलाय. आणि या लढतीचा विचार केला तर अगदी 51 धावसंख्येची आवश्यकता असताना त्यातील ही पहिली विकेट इथे गारद झाली. प्रथमतः प्रथमेशला आता मात्र माघारी पडतवले. बारक्या पोर्जी ऑन फायर. ओहो, घातकरित्या हा फटका खेळ आहे. डीप मिड विकेटच्या टोक्यावरून कमाल धमाल मालामाल फटका खेळतोय कुणाल मधून हा षटकार. कैप्टन कुणाल, शॉट में दम है, बंदे में भी दम है. स्टैंड एंड डिलीवर. 6 में तब्दील. इनसाइड आउट. खड़े खड़े जगह से एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर आता हुआ फैब 4. विजयदादा जोशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलंही स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. जय गिरोबा प्रसन्न चिखले. हा संघ सध्या घडीला यंगसर चिखले. अगदी या संघाचं टायटल सॉन्ग पाहायला मिळतं डीजे रोहितच्या माध्यमातून. परंतु फलंदाज आक्रमक खेळतोय. बारक्या पोर्जी याचं गोलंदाजीचं आकलन आणि त्याच्यावरती हे प्रहारबाजी. अगदी पुन्हा एकदा प्रहार राहिलाय. क्षेत्ररक्षक तैनात, चांगली फिल्डिंग आहे आणि जलद गतीने या 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. पिवनचं पहिलं षटक हे प्रगती पथावरती आहे आणि सध्या घडीला 5 चेंडूंचा भेदक मारा, त्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एकूण धावा 12 आहेत. 19 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी
39 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रवीण सर अगदी 51 धावसंख्येचं माफक आव्हान आहे आणि हे तोडीत असताना P1च्या पहिल्या षटकादरम्यान अगदी ग्रेट स्टार्ट पाहायला मिळतो. समीकरण 19 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बारक्या पोर्जीचा हा अंतिम चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळला जाईल हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा गोलंदाज सज्ज असे डेड बॉल मृत बॉलची ती घोषणा केली जाते ऑफिशियल अंपायर टीम कडून आणि हा अंतिम बॉल प्रगतीपथावरती आहे. 12 धावा सध्या घडीला या गोलंदाजानं खर्च केल्यात. हा अंतिम बॉल खूप काही सांगून जाईल. ओहो, प्रहार करण्याच्या बेतामध्ये आपण खेळाडूला पाहिलं, लाऊड साऊंड पाहिलं आणि त्यानंतर लागतोय हा झटका क्रमांक 2. पायची तार घेऊन सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला. हे आजविक पाटील दादान माहोल केलाय पुरा. क्या बात है सुजीत पाटिल पप्या ग्रुप. रोशन एक ही कहूंगा कि वो संबाटा का रैप है ना, मोट मोटे गार के लिए गम्मत मदी. सुजीत पाटिल का आयोजन मुझे वही लग रहा है और कुछ ही क्षणों में सम्मानीय आमदार साहब का भी शुभागमन होने वाला है. मतलब सोने पे सुहागा होगा. बड़ी बड़ी हस्तियां आई VIP डाइस पर. एक 25 साल का नौजवान जिसने अपनी छाप छोड़ी है टेनिस क्रिकेट विश्व में. कानपुली गांव का जो मैं कहूँगा ऊंचाई का स्तर है उसे इज्जत बढ़ाने वाला और काम मिल चुका है कि कानपुली अगर देखें क्रिकेट में बहुत बड़ी टीम है. आपने रतनबा पाटिल चषक ट्रॉफी को देखा होगा, वहां पे चैंपियन थी कानपुली टीम. मुरबी के सही जमी पे बाइक सम्राट टूर्नामेंट में भी जीती थी. और ये माहौल देखिए, एक और 12 पे 2 विकेट, 39 की जरूरत है. टाइमिंग यहाँ पर अच्छे से नहीं कनेक्शन हो पाया. शॉर्ट स्क्वायर लेग पर बॉल है, सिंगल मात्र मिलेगी. 13 पे 2 कुणाल पाटिल इससे पहले आउट हुए थे. लास्ट विकेट 1.1 बॉल और अब जीत के लिए 38 चाहिए आने वाली 17 गेंदों पर. ये बहुत ही बढ़िया मैच है. सुपर 6 का जीतेगा और सुपर 3 में जाएगा और मैं कहूँगा लक्की ड्रॉ के नज़दीक. मतलब पहले क्रमांक के लिए 5 बाइक है, उसके बाद आगे चल के देखे दूसरे नंबर के लिए 2 बाइक और उसके बाद तीसरे नंबर के लिए 2 बाइक. यानी ये मैच जीतने के बाद ना आपको 2 बाइक तो फिक्स हो चुकी है. ये मैच जीतोगे तो, अगर नहीं जीतते तो एक तो फिक्स है भाई, एक ट्रॉफी भी मिलेगी. मतलब ये टूर्नामेंट में 6ठा नंबर पे आना ना मैं कहूँगा चैंपियन के बराबर है. ये क्वालिटी है टूर्नामेंट की, एक्यूरेट क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. चलिए धीमी गति की बॉल थी, स्लॉट से दूर रही, मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर फील्डर डीप में एक मुकम्मल होगा. और मैं कहूंगा कि जो बारक्या पोर्जी पे अटैक किया था शुरुआती तौर पे कुणाल पाटिल ने, उसके बाद सिंगल डबल आ रहे तो धानसर टीम भी खुश है. 15 गेंद पे 37 की 16 गेंद पे 37 की आवश्यकता. अगदी या ओव्हरमध्ये सत्ता राखण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन. अगदी मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेमध्ये जॉईन होतो. महेश अगलावे असतील आणि सुजित अगलावे, सुधीर अगलावे यांचे इथे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. उत्कृष्ट गुणलेखक म्हणून सुधीर अगलावे सरांची आपण मोठी ख्याती पाहतो आणि दमदार क्रिकेटर महेश दादा आपले मनपूर्वक स्वागत. आणि स्वागत केलंय त्यांचं षटकारानं. सूरज हा फलंदाज आक्रमकरित्या खेळतोय. सूरजच्या बाडमधून हा पहिला षटकार. हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेला, जिथे फलंदाज आक्रमक खेळतोय. ऍज ओपनर सलामीवीर खेळाडू सूरज पाटील. ओहो, पुन्हा त्या दर्जाचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर डॉट बॉलची इथे आपण समाप्ती पाहिली. बॅटची कडा आणि तत्वर पाहिलं अलीकडे षटकार आणि तात्काळ गोलंदाजानं घरवापसी दाखवली आहे. समीकरण 14 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. प्रवीण सर, हाही सामना अंतिम चरणापर्यंत जाऊ शकतो. जी बिल्कुल, हाई वोल्टेज मैच होगा. अंदर की दिशा में स्विंग एंड मिस. राकेश पोरजी का ये प्लेड एंड मिस बॉल
ये देखिए ये लेग कटर बॉल थे, टप्पा खाने के बाद बाहर की दिशा में स्विंग होती हुई और घुटना टेका था बल्लेबाज ने, लॉफ्ट करना चाहते थे, बल्ले से दूर रखा गेंद को और चालाक गेंदबाज है राकेश पोरजी। आखिरी गेंद बची है, 13 गेंद मात्र बची है और जीतने के लिए जो अंतर है 31 का। सामने खेला है, फील्डर है दूर, कोशिश अच्छी लॉन्ग ऑन पर, बारके थे वहां पे, 2 मुकम्मल हुए, 2 ओवर का खेल समाप्त है। टीम का स्कोर है 22, अब जीत के लिए जो 13 पे 31 था। आप देखिए पिछले मुकाबले में यही था, 12 गेंदे 29, वापिस 12 गेंदों में 29 की आवश्यकता है। मैं कहूंगा चिकले टीम को, लेकिन सुपर 12 में वल्लभ टीम थी शायद उनके खिलाफ। बिल्कुल वाकलन कामोटे का मैच हम जिक्र करते, पिछला मैच हुआ था 12 पे 29 चाहे थे कामोटे को, डिफेंस किए वाकलन ने। रोशन वापिस 12 पे 29, क्या डिफेंस होंगे चेस, क्या लगता है आपको इस मुकाबले में? नक्कीच अगदी दोन्ही संघ तितकेच ताकदवर आहेत, दोन संघांची ताकद, दोन संघांचा वावर, दोन संघांची पॉवर या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर दोन संघांनी ही स्पर्धा काहीशी गाजवली आहे। सध्या घडीला सुपर 6 ही लढत आपण इथे एन्जॉय करतो आणि इथून जिंकल्यानंतर सुपर 3 मध्ये एका संघाची दरमजल पाहायला मिळेल, म्हणजे सामना हा तगडा होईल। लेजेंड प्लेयर महेश अगलावे ऑन स्क्रीन पर, सुधीर अगलावे बेस्ट स्कोरर, उनके साथ सुजीत दादा पाटील। तर याच दरम्यान सन्माननीय हनुमान दादा सालोंके यांचं या ठिकाणी आगमन झालंय। दादा या, सुजित दादांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत। सहयोग पोरजे गेंदबाजी मार्ग पर है, डांसर का सपना पूरा हो चुका है, ट्रॉफी जीतने का, चिखले का सपना पूरा हो चुका है, लेकिन बाइक सम्राट कौन बनेगा ये सवाल है रोशन मैदान में। हर टीम चाहेगी कि वो 5 बाइक जीते जो पहले नंबर के लिए। 12 गेंदों पे 29 की दरकरार है, 29 का सफर है, क्या तय कर पाएंगे बल्लेबाज चिखले टीम के धुरंधर और वो डांसर के तारे सितारे। शॉर्ट बॉल बल्ले के टो पे, फील्डर नहीं पहुंच पाए, एक टप्पा बॉल बाउंड्री के बाहर, फैब 4 आता हुआ। अगदी आक्रमकतेने आता फटके खेळायला सुरुवात केली आहे फलंदाजानं। अगदी जर्सी क्रमांक 05 बॅटिंग मार्क मध्ये आक्रमक होतोय प्रीतम पाटील। आक्रमकतेने खेळत असताना अगदी 2 चेंडूंमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत आणि टार्गेटचा विचार केला तर 51 धावसंख्येची आवश्यकता आहे। सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये ग्रेट स्टार्ट पाहिलं आपण चिखले संघाकडून आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज राकेश पोरजीने धावसंख्येला लगाम लावली आहे आणि आता समीकरण 11 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता। प्रीतम पाटिल को पता है जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, महान बनना है तो संघर्ष करना पड़ेगा। क्रिकेट एक रणभूमि है, ये कुरुक्षेत्र है, यहाँ पे लड़ना ही पड़ेगा। 11 गेंदों पे 25, हल्की सी शॉर्ट फाइन लेग पर डीप में फील्डर है, एक मुकम्मल हुआ, क्विक सिंगल पे संतुष्ट रहेंगे। 10 गेंदों पे 24 रन। पिछला मुकाबले में यस। तर याच दरम्यान नितलस गावाचे दमदार व्यक्तिमत्व सागरदादा सांगडे यांचं देखील आगमन झालंय। सागरदादा या व्यासपीठावरती आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने इन्व्हाइट करण्यात येतं की आपण यावं, आपलं मनपूर्वक स्वागत। 10 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या चिखले संघाला आणि सध्या घडीला 2 संघ त्याच दर्जाचा पूर्णपणे आक्रमण दाखवत असताना 24 धावा इथे बनतील का की 24 धावा रोखल्या जातील? खरं फलंदाजी तगडी आहे, गोलंदाजी तगडी आहे। बिल्कुल, हौसलों की आग जब दिल में जलती है तो तकदीर भी झुककर सलाम करती है। ये तकदीर का भी खेल है टेनिस बॉल क्रिकेट। 24 की जरूरत, फुल टॉस है, जूसी फुल टॉल, वसूल, स्टैंड एंड डिलीवर। आ बैल मुझे मार थी ये गेंद और छक्का लगता हुआ। वो गिरा कई बार पर रुका नहीं, इसलिए आज वो झुका नहीं और झुकेगा नहीं। 9 गेंदों पे 18 की दरकरार है। क्या मैच है रोशन, लेफ्टी बैटर इज वेरी डेंजरस। स्लॉट में आया, फुल टॉस, फुल टोल वसूल, घुटना टेक और एक छक्का देख। 9 चेंडू 18 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे। फलंदाज आक्रमकतेने खेळतो, नाव आहे सूरज पाटील। उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य सध्या घडीला हा फलंदाज आपल्या खेळीच्या माध्यमातून दाखवतोय। गुडघे टेकत हा फटका खेळला, तिथे आलेला षटकार खूप काही सांगून जातो।
मोर्चा संभाला है बल्लेबाज लेफ्ट हैंड ने। लेफ्ट इज वेरी डेंजरस। खोद की निकाला, फील्डर है और ये मौका बना। चलिए विकेट मिलता हुआ। वापसी की गेंदबाज ने सहयोग पोरजी का ये काम तमाम करने वाला गेंद थी। अब रनों का अंतर जरूर बताएंगे। 8 गेंदों पर जीतने के लिए 18 की जरूरत है। और हमारे प्यारे मेहमान पनवेल के लाडले मेहमान सन्मान्य आमदार प्रशांत दादा ठाकुर साहब का कुछ ही क्षणों में यहाँ पर VIP डाइस पे स्वागत होता हुआ। अगदी पाहुण्यांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळेल, परंतु सद्य स्थितीला जर पाहिलं तर सामना काहीसा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो। 8 चेंडूमध्ये बनवायचे आहेत, अगदी 18 धावा। माजी आकडा सध्या घडीला तिसरं षटक प्रगती पथावरती आहे। 3 गडी बाद 33 धावा धाव पटलावरती। फास्ट क्रिकेट है ये। 4 ओवर का मैच बहुत ही तेज होता है। एक आध दो डॉट गेंदे आते हैं ना जय सर, तो मुकाबला जल्दी समाप्त भी होता है, क्योंकि 30 गेंदों में आपको प्लानिंग करनी पड़ती है। और 24 गेंदों में क्या होता है कि फास्टेस्ट क्रिकेट है ना, तो हर बल्लेबाज छक्का मारने के मंशा में ही बल्लेबाजी करता है। 8 गेंदों पे 18 की आवश्यकता है। अब मैदान के अंदर मसल पावर बल्लेबाज उतरे चिखली की ओर से। मैजिक आंकड़ा 33 पे 3। धीमी गति की बॉल, स्लोवर 1, स्लो पॉइजन है। अंपायर कह रहे कि चलिए चेक किया जाएगा। बैटिंग टीम रिव्यू। अंपायर ने तो डॉट बॉल घोषित किया है, बैटिंग टीम ने चैलेंज किया अंपायर को। उन्हें डाउट लग रहा है व्हाइट बॉल होगा। अगदी योग्य गोलंदाजी करण्याचा इरादा गोलंदाजाकडून आखला जातो। आणि इथे जर पाहिलं तर अंतिम चरणापर्यंत हा सामना जाऊ शकतो। नेहमीच आपल्या फिरकीच्या अदाकारीनं मध्यम गतीने इम्प्रेसिव्ह कार्य या खेळाडूच्या माध्यमातून राहिले आणि इथे अंतिम चरणामध्ये निर्णय पाहायला मिळेल। इट्स व्हाइट बॉल। रिव्यू सक्सेसफुल, बैटिंग टीम व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन। कमबैक। बल्लेबाज पे थोड़ी निराशा रही डगआउट से कि धीमी गति की बॉल, वो छक्का होना चाहिए था। डगआउट से वही कॉल हो रहा है उन्हें। 8 बॉल पे 17 रन चाहिए। उच्च कोटि का मैच है, क्वालिटी क्रिकेट है। और मुझे लग रहा है कि रोशन ये मुकाबला भी अंतिम क्षणों तक देखना पसंद करेंगे लोग। नक्कीच अंतिम चरणापर्यंत हा सामना कदाचित जाऊ शकतो। ओहो प्रहार, वाह वाह, क्या बात है। गगन चुंबी बल्ले की गर्जन, रन मिले आधा दर्जन 6 रनों के लिए। गावदेवी क्रिकेट कानकोलीवाल्यांनी कमाल भारी केली, कमाल भारी केली, कमाल भारी केली। हे अजित पाटील भावान आयोजनाला साथ दिली, आयोजनाला साथ दिली, आयोजनाला साथ। फलंदाज प्रणय पाटीलनं कमाल केली, त्यानं धमाल केली। धावसंख्येचं महाप्रलय इथे आता आलंय, परंतु गोलंदाज नेहमीच योग्यरित्या गोलंदाजी करताना पाहिलं त्याचं नाव आहे सुयोग पोरजी। तोही कमबॅक दाखवू शकतो। 7 चेंडू 11। मसल पावर, पिछली वाइड बॉल और ये छक्का। जर्सी नंबर भी 7 है और अभी 7 रन आए पिछली गेंदों पर। आखिरी बॉल 7 बॉल 11 की आवश्यकता। ये खराब है सहयोग पोरजी, ये बहुत खराब गेंद डाली उन्होंने। बैट बॉल ऑफ द नाइट, लगातार 2 छक्के और मुकाबले का नक्शा बदला है। 12 गेंदों पे 29 चाहिए थे, 6 गेंदों पे 5, यानी इस ओवर में रन आए 24। लूट लिया, बल्लेबाजी पसंद आई, जोरदार तालियां। 6 बॉल 5 की आवश्यकता। आवडतं संगीत डीजे मास्टर रोहित इथे प्ले करतोय। 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता आहे, परंतु पुढील संघ सुद्धा धानसर आहे। हाही संघ अनेक स्पर्धेमध्ये विजयी पताका सर करताना आपण अनेक वेळा पाहिले। असा दोस्ती 11 जय गणेश्वर धानसर याही संघामध्ये ताकद आपण अनेक वेळा पाहिली आहे। तेजा बैलाचे मालक किरण दादा यांच्याकडून डीजे मास्टर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। गिरोबा प्रसन्न आणि गिरोबा पावलाय, तो अर्थात चिखले संघाला 6 बॉल 5 की आवश्यकता है। मैच समाप्त नहीं हुआ, क्योंकि क्रिकेट का खेल है दोस्तों। यहाँ पे जीतते जीतते हारी भी है टीमें, हारते हारते जीती भी है। सब्र करिए, उसी अंदाज में वापस लौटेंगे। अगदी सुरुवातीचे 2 चेंडू खूप काही सांगून जातील। सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर डॉट बॉल आले तर मॅच बनवू शकते। ओहो, परंतु नाहीये, मॅच फिनिश केली आहे आणि इथे विजयाच्या समीप
आणि सध्या घडीला स्कोर लेवल आलेला दर्जेदार चौकार. ये गेंद बहुत ही खराब है. सहयोग पोर्जी ने भी आधे विकेटों पे डाली थी, इन्होंने भी आधे विकेटों पे डाली है. इतनी शॉर्ट बॉल, ये बड़े स्ट्रोक तो लगेंगे ही. नक्कीच जोश जल्लोष पाहायला मिळतो. इथून सामना जिंकल्यानंतर आतमध्ये आपण शिरका करू नका, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सुपर 6 का मैच सुपर 3 में जाने का मौका यंगस्टर चिखले के नजदीक है. 1 रन की दरकरार है. 50 पे 3 विकेट गए. 1 रन चाहिए मात्र. क्रिश पोर्जी बॉलिंग मार्क पर. चलिए इसी के साथ सुपर 3 में क्वालिफायर हो चुकी है यंगस्टर चिखले. अभिनंदन, ढेर सारी शुभकामनाएं चिखले टीम. यंगस्टार चिखले संघानं दमदार प्रदर्शन